नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। 21 मार्च पासून तर 30 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त 21 मार्च पासून फक्त वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता विभागावर बघायचं झालं तर राज्यामध्ये 21 मार्च ते 30 मार्च पर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्या गारवा जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील 29 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, तर पण रात्रीच्या थंडीचा गारवा जाणवणार आहे, दिवसा ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 29 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील, रात्रीच्या थंडी जाणवेल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे। त्याच्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, 41-42 अंशापर्यंत उन्हाची पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जवळपास 10 दिवस पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल, परंतु सांगू इच्छितो फक्त हा केवळ मेसेज खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी दिला गेलेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा।